नमस्कार, मी दत्ता कांबळे टेक इव्हेंट जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जे लग्न समारंभ असते त्यानिमित्तानं डेकोरेशन कोणकोणते डेकोरेशन आणि किती स्टेजमध्ये डेकोरेशन केलं जातं ते पाहूया आपण. चला तर मग पाहूया ते स्टेज कोणते आहेत ते. प्रथम एक नंबर म्हणजे जेव्हा लग्न जमल्या जातं तेव्हा ओपन करते वेळेस म्हणजे जाहीर करते वेळेस डेकोरेशन स्टेज डेकोरेशन वगैरे केल्या जातं मित्रांनो. नंबर 2 शाल अंगठीचा प्रोग्रॅम. शाल अंगठी किंवा साखरपुडा म्हणा मित्रांनो, हे पण केल्या जातं. त्या निमित्तानं पण डेकोरेशन केल्या जातं. साखरपुडा असो किंवा शाल अंगठी असो, आजकाल कंपल्सरी प्रत्येकजण डेकोरेशन हे करतच आहे. नंबर 3 म्हणजे लग्न जमल्याच्या नंतर जे तुमच्या अंगणामध्ये पन्हाळी मांडवाचं डेकोरेशन किंवा पन्हाळी मांडव जे करतात त्याला पण फुलाचं डेकोरेशन केलं जातं. नंबर 4 मेहंदी. आजकाल तर मित्रांनो मेहंदीला कंपल्सरी झालेलं आहे डेकोरेशन करणं. प्रत्येक नवरीला वाटतं, नवरदेवाला वाटतं की मेहंदीला डेकोरेशन झालंच पाहिजे, केलंच पाहिजे. त्यामुळं मेहंदी हा पण डेकोरेशनचा एक अविभाज्य भाग आहे मित्रांनो. नंबर 5ला येते हळद. हळदीला पण डेकोरेशन खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप भव्य दिव्य डेकोरेशन आजकाल केलं जातं मित्रांनो. हळद हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक लग्न, प्रत्येक नवरदेव, प्रत्येक नवरी हे हळदीचा प्रोग्राम डेकोरेशन केल्याशिवाय प्रोग्रामच होत नाही सध्याच्या काळाला मित्रांनो. कंपल्सरी झालेलं आहे हळदीच्या प्रोग्रामला डेकोरेशन हे आणि केलंच जाते मित्रांनो. नंबर 6 की बांगड्याचा कार्यक्रम. हा मित्रांनो जेव्हा लग्न जमल्या जातं तेव्हा बांगड्या वगैरे आपल्या काही भाऊकीतल्या वगैरे बायांना बांगड्या भरवल्या जातात. त्यानिमित्तानं पण डेकोरेशन केलं जातं मित्रांनो. जाता डेकोरेशन म्हणतात. जे जातं असतं मित्रांनो त्याच्या भोवताली फुलांचं पायघडी टाईप डेकोरेशन डिझाईन वगैरे काढून तिथं बांगड्याचा प्रोग्राम ठेवला जातं मित्रांनो. नंबर 7 लग्नाच्या दिवशी मित्रांनो नवरदेवासाठी रथ वगैरे, कोल्ड फायरो, फॉग एंट्री हे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन. त्यानंतर स्टेजचं डेकोरेशन मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात खूप वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन वगैरे लग्नाच्या दिवशी किंवा लग्नानिमित्तानं डेकोरेशन केल्या जाते. आणि खूप नवनवीन डेकोरेशनचे प्रकार हे लग्नाच्या दिवशी किंवा त्या दिवशी वापरले जातात मित्रांनो. आणि ते खूप मोठ्या प्रमाणात सध्या वापर होत आहे लग्नाच्या दिवशी डेकोरेशन. नंबर 8 लग्न झाल्यानंतर नवरदेवाला जाण्यासाठी जी कार असते त्या कारला डेकोरेशन करणं मित्रांनो कंपल्सरी आहे. नवरदेव ज्या कारमध्ये जात असतात, ज्या गाडीमध्ये जात असतात त्या गाडीला सजवून ओरिजिनल फुलानं, आर्टिफिशियल फुलानं सजवून त्या गाडीला पाठवल्या जाते मित्रांनो. किंवा ते घरी जातात नवरदेव. कारला पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स वगैरे करून डेकोरेशन करून सजवल्या जाते आजकाल. नंबर 9 लग्न लावून घरी आल्यावर नवरदेवाचं जे वेलकम असते त्या वेलकम निमित्त ओरिजिनल फुलांची पायघडी काढून त्यांचं स्वागत केलं जातं मित्रांनो. ओरिजिनल फुलांची पायघडी असो की कधी कुठे धुवा एंट्री पण केल्या जाते म्हणजे फॉग एंट्री आणि कोल्ड पायरो आणि बॅनर पण नवरी आली सोन पावलांनी अशा प्रकारचे बॅनर पण वापरले जातात. खूप धूमधडाक्यामध्ये नवरीचं स्वागत केलं जाते मित्रांनो. नंबर 10 लग्नाच्या नंतर मित्रांनो फर्स्ट नाईटला पण रूम वगैरे सजून बेड आणि रूम सजून डेकोरेशन केल्या जाते मित्रांनो. नंबर 11 लग्न झाल्यानंतर दुसऱ्या किंवा काही 1-2 दिवसानंतर लग्न झाल्यानंतर 2-4 दिवसानंतर मित्रांनो एक प्रोग्राम ठेवला जातो. तो म्हणजे रिसेप्शन. त्यानिमित्तानं पण स्टेज डेकोरेशन करून स्टेज वगैरे घालून तिथं पण छान प्रकारे प्रोग्राम केला जाते मित्रांनो. तिथं पण डेकोरेशनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अजून बरेच प्रकार आहेत मित्रांनो, ते या व्हिडिओमध्ये मी कव्हर करू शकलो नाही. ते जे राहिलेले प्रकार आहेत एखादं तुम्हाला जरी माहीत असेल तर ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.